डे 3 ऑफ आवर राईड आणि 4था दिवस आपल्या ट्रिपचा. सकाळ झाली. आपल्या टूर गाईडनी माझ्याकडनं चावी मागून घेतली. आपली गाडी चेक करतात खाली, काय प्रॉब्लेम आहे का, कारण आज आपण जाणार आहे खारदुंगला, स्टे नुब्राला करणार आहे. सो आता लेह हे लास्ट आपलं लोकेशन होतं जिथं आपल्याला काही भेटू शकेल. आणि प्रॉब्लेम आला आहे का आपल्या टूरच्या मॅकॅनिकला नाही समजला, म्हणून आता आम्ही KTM सर्व्हिसला आलो आहे. तर लेहमध्ये KTM सर्व्हिस आहे, तिथं तुम्ही गाडी चेक करून घेऊ शकता तुमची पुढे ऑफ रोड चालू होण्याआधी. चलो गाडी ओके झाली. अच्छा, गाडी रेडी झाली. दादांनी रिपेअर केली आपली गाडी. परत आता हॉटेलकडे जातो. सो गाडीचं सगळं सॉल्व झालं आहे. आता आपलं काम जे काय अडलं होतं गाडीचं काम, आणि आता आपण रेडी झालो परत घरी रूमवर येऊन पटपट, कारण सगळेच थांबले होते माझ्यासाठी. सो आता मी आवरलं फटाफट एकदम, नाश्ता केला आणि आता निघतोय माझ्या ड्रीम डेस्टिनेशनसाठी. यस, बरेच वर्षांपासून माझं ड्रीम डेस्टिनेशन होता खारदुंगला. आज आपण खारदुंगला पासला जाणार आहे. सो मला लेट झालं, मी रश करतो. आता भेटूया आता रस्त्यावर. आता लेट्स गो, ड्रीम डेस्टिनेशन खारदुंगला. आता आपण फायनली निघालोय खारदुंगलासाठी. फार लांबचा पल्ला आहे, सगळं व्यवस्थित व्हावं अशी अपेक्षा आहे. आपलं लाईनअप होते आता आपली क्रू अख्खी. राईड बिगिन्स हिअर खारदुंगला. या वी कम ऑन आवर KTM. स्वप्नपूर्ती. स्वप्नपूर्ती आहे खरंच माझ्यासाठी. खूप व्लॉगमध्ये बघितलं होतं खारदुंगला, तेव्हा तो उमलिंगला पास नव्हता सुद्धा, पण आज प्रत्यक्षात तिथं जायला निघालो आता आम्ही. आता आपण फ्यूल भरलं आहे वर्ल्ड्स हायेस्ट अल्टिट्यूड रिटेल आउटलेटला, HPच्या. हे वर्ल्ड्स हायेस्ट अल्टिट्यूडवालं रिटेल आउटलेट आहे, खारदुंगला रोड, लेह लद्दाख. ये बीचीज हो गया. आता टँक बॅग लावून घेतो बाकी त्यांचं फ्युलिंग होईपर्यंत, म्हणजे आपल्याला निघता येईल पटकन. वेलकम टू नुब्रा व्हॅली. हां, खारदुंगला तिथं असेल कुठेतरी. हेल्थ डिपार्टमेंट चेकिंग चालू आहे आणि वी आर जस्ट होल्डिंग बॅक फॉर परमिट. खाली आपण गेलेलो ते शांती स्तूपा दिसतं आपल्याला, आणि इकडं लेह पॅलेस आहे. आपण खारदुंगला आता चढतोय डोंगरावर, वरती चाललो आहे. जसं आम्ही वरती चाललो आहे तसं बऱ्यापैकी थंड होत चाललं आहे सगळं. इथं ती बुद्धाची मूर्ती आहे जी आपल्याला काल दिसत होती शांती स्तूपावरून. अख्खे बायकर्स लाईन अप. खारदुंगला कव्हर आवर ड्रीम. रोड चालू झालं आपलं.
रोड ब्लॉक. चांगलाच ऑफ रोड पॅच आहे. मजा येते इथे गाडी चालवायला. यासाठी आपण आलो टाकतो. आपली गाडी व्यवस्थित काढू. ग्लेशियर दिसत असेल आता तुम्हाला इथे. अरे पुन्हा एकदा मुरुम. लग गए बेकार रस्ता चालूच आहे. बेकार रस्ता आणि चढाई. रस्त्यांची कामं सुरू आहे तिथे. डीप खाली एकदम काही नाही. आणि आजूबाजूला फेन्सिंग वगैरे काही नाही लावलेल्या. We have made it to Khardungla Pass. Oh. Where is our crew? Khardungla. Khardungla. Finally, the top of Khardungla. We have reached at Khardungla. फोटो आला का? आज पूर्ण झालं. खारदुंगला येऊन आपण टिबेटियन फ्लॅग्स बांधलेले. ड्रीम कम ट्रू. खारदुंगला टॉप मजबूत. काही त्रास नाही होते आम्हाला ऑक्सिजनचा दोघांना. प्राजक्ता, हाऊ आर यू फीलिंग? फुल एनर्जी, फुल. खारदुंगला टॉप. Altitude 17,982 above sea level. Khardungla. Wow. Mighty Khardungla. हाँ जी. Yes, बोल मत. खारदुंगला टॉपवरून आता आपण खाली उतरायला चालू केलं. खालच्या साईडचा रस्ता चांगला झालेला आहे, त्यामुळे एकदम स्पीडमध्ये सगळे चालले. सगळे आपले पुढे गेले. आम्ही थोडं जास्त वेळ थांबलो होतो खारदुंगला टॉपला. खूप भारी एक्सपिरियन्स होता खारदुंगला टॉपचा आज आमचा. थंडी मजबूत होती. काही लोकांना थंडी भरली आज आमच्यामधल्या. ऑक्सिजनचा त्रास तसा एवढा नाही झाला, पण हात वगैरे सगळे फ्रीज झाले होते माझेसुद्धा. मला थंडी वाजत नाही जनरली, पण हात वगैरे फ्रीज झालेले. आत्तासुद्धा थोडं थंडीमुळे अंग आकडलेलं आहे. का मजा आली पण बाईक चालवायला. अख्खा ऑफ रोड होता. जसं लेहमधून निघालो तसं
पॅचेस ऑफ रोडच होते. सिरियसली मॅन, काय परफॉर्म करते गाडी, मस्त. हॅट्स ऑफ. काही त्रास नाही, काय नाही. आम्ही हे स्टिकर लावलं खारदुंगला, डन, बीन देअर, डन दॅट. आणि तिबेटियन फ्लॅग्स लावले खारदुंगलाच्या वरती, ऑन द टॉप ऑफ खारदुंगला लावलेत ते परफेक्टली. हे आम्ही अगोदर बांधले नव्हते कधीच, की खारदुंगलाच्या टॉपवरच बांधायचे म्हणून. सो आता खारदुंगला उतरल्यानंतर अख्खा चेकपोस्ट आहे. नॉर्थ पुलू चालू झाला आता, आणि नॉर्थ पुलूमध्ये उतरल्या चेकपोस्टच्या बाजूला बरोबर मला नाही बोलत, अशी जेवणाची सोय आहे. तर छोटे छोटे ढाबे आहेत, त्याच्यावर आता जेवण घेतो. या बॅकअप व्हेकल चेंज झाली आपली. मला वाटतं जुनी बॅकअप व्हेकल दाखवली नव्हती. यात आपलं सगळं लगेज येतं आहे. यात आपल्या बॅग्स येतात, अशा ट्रॉली बॅग्स, म्हणजे बाईकवर आपल्याला ते नाही पडत. रेस्टॉरंटमध्ये जाऊया. वाह, छोटा रेस्टॉरंट. मॅगी, फ्राईड राईस, मॅगी तेवढंच भेटतं इथं, बाकी काय नाही भेटत आहे. आमचा लंच झाला आणि आता लंच नंतर प्राजक्ताने गाडी घेतली आहे चालवायला. मी झालो आहे पिलियन. सकाळपासून मी गाडी चालवत होतो, प्राजक्ता चालवणार आहे. आता आपण चाललो नुब्राच्या दिशेने. आज आपल्याला बिस्किट माणशी लागणार आहे. जसं जसं आपण जर्नीमध्ये पुढं जातो आहे, आपल्याला लडाखी आर्किटेक्चर दिसायला लागलं. आपण कोर लडाखमध्ये एंटर करत चाललो ती आता. त्यामुळे आता मजा येते कुठे बघायला. रोडची कंडिशन खूपच खराब आहे, त्यामुळे आपल्याला थोडं स्लो पण जावं लागतं. सगळ्या रस्त्याचं काम चालू असल्यामुळे एकदम गडबडीत रस्ते आहे. आम्ही आता बिस्किट मॉनेस्ट्रीजवळ पोहोचलो. आपल्याला स्ट्रक्चर दिसायला लागले. हा चढल्यावर वरती बिस्किट मॉनेस्ट्री आपल्या राईटला दिसतात तुम्हाला. असे छोटे छोटे बुद्धिस्ट मॉन्युमेंट सारखे केलेले आहे. ते बघत बघत आपण बिस्किट मॉनेस्ट्री दिसते आपल्याला चाललो आहे बघायला. खतरनाक ऑफ रोड करून आपण पोचलो आहे बिस्किट मॉनेस्ट्रीला. डेंजर ऑफ रोडिंग होतं, वाट लागली बार. माती, धूळ, खडी सगळे एकदम बेकार. बघू बघू, दाखव दाखव किती माती आहे. निघाली माती, जीव सोबत निघालाय. थोडाफार पायऱ्या चढून आपण वरती येत असतो. माझ्या मागे तुम्ही बघू शकता ते मोठं बुद्धाचं मॉन्युमेंट आहे, बिस्किट मॉनेस्ट्री. नुब्राच्या आधी 7 किलोमीटर ही मॉनेस्ट्री आहे.
फार मोठी मस्त एकदम बुद्धाची मूर्ती येते आणि परिसर पण खूप सुंदर आहे आजूबाजूचा. आता उन्हामुळे तुम्हाला दिसत नसेल, इथे मॉनेस्ट्री आहे मोठी. हा पण परिसर मॉनेस्ट्रीचाच आहे आजूबाजूचा. खाली हे छान असं नुब्रा विलेज वाटतं किंवा डिस्किट विलेज असेल खाली आपल्या. आता खूप म्हणजे भारी मूर्ती ही बनवलेली, खूप मोठी आणि आजपर्यंत मी बघितलेली सगळ्यात मोठी मूर्ती आहे बुद्धाची. मी बऱ्याच ठिकाणी बघितली, दार्जिलिंगला वगैरे, पण ही त्यात मोठी आहे. इकडे अशी दगडं रचून विष मागतात. प्राजक्ता पण दगडं रचायचा प्रयत्न करते. माझ्या श्रेयस पण दगडं रचतोय. आरतीला काय विष मागायची नाही वाटतं, आरती हे सगळे विष श्रेयस मागणार आहे. बाईक काढली आहे डिस्ट्रिक्ट मॉनेस्ट्रीवरून आणि आता आपण सगळे लाईन करून आपल्या टेंटच्या दिशेने चाललो. आता थोडा रस्ता चांगला आहे, पण 7 किलोमीटर. तुम्हाला इथं डिस्ट्रिक्टमध्ये पेट्रोल पंप पण भेटतो, तुम्ही फिलअप करू शकता. आहे आपण चाललो आहे टेंट. पोचलो आम्ही आता नुब्रा व्हॅलीच्या स्टेला. मागे अशा मस्त डोंगर आहेत, ड्यून्स होते आणि आमचा स्टे, टेंट स्टे आज इथे हेच भेटतात टेंट स्टेज. छोटासा टेंट असेल तर थोडा सिटिंग एरिया आहे गेस. टेंट आहे. हां हो, अटॅच वॉशरूम आहे त्याला. ठीक आहे, पण छोटा आहे पण ठीक आहे. इथे हेच एक्सपेक्ट करू शकतो, काय जास्त एक्सपेक्ट करायचं डेझर्टमध्ये. नुब्रा व्हॅली एक्सप्लोअर करतो आता आपण. जरा चेंज म्हणून श्रेयसची बाईक घेतली आणि आपली ड्यूक तारा दिली आहे. परत चेंज, काहीतरी बदल पाहिजे. तो बराच मागे राहिला आहे गाडीवर आपल्या, आणि आपण हिमालयन असल्यामुळं आपण आलो उड्या मारत पुढे. माझ्या राईट साईडला ड्यून्स आहेत आणि लेफ्ट साईडला हिरवळ होती. आता हे पार्किंग आलं आहे. खूप सुंदर होती हिरवळ, मस्त होती. वाळवंटात एवढी हिरवळ बघायला भेटते आपल्याला इथल्या. पण थांबूया श्रेयससाठी. डिस्किट मॉनेस्ट्री नंतर आम्ही रूमवर पोचलो, फ्रेशनअप झालो, थोडा चहा पाणी घेतला आणि आता उरलेल्या वेळात आम्ही आलो आता सँड ड्यून्स बघायला. यस, नुब्रा व्हॅलीला सँड ड्यून्स आहे. ह्याला डेझर्ट, हिमालयन डेझर्टसुद्धा म्हणलं जातं. सो हाँ जी आ रहे हैं. कहाँ हो आप? इधर ड्यून्स है क्या अंदर? हाँ जी आ रहे हैं. तो बघूया जरा ड्यून्समध्ये फोटोग्राफी वगैरे करूया. आलो आहे एक्सप्लोर करूया नुब्रा व्हॅली कशी आहे काय. उद्या परत आपण इकडनं पँगॉंगला निघणार पटापट. सो सकाळी तर नाही बघता येणार, आत्ताच बघून घेऊया. ऑलरेडी आपले मंडळी गेलेत तिकडं. प्राजक्ता पळत 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 वर गेले हाय अल्टिट्यूड असताना सुद्धा. एनर्जी आवडली मला सगळ्यांची आपल्या ग्रुपची. बघूया किती दिवस राहते अजूनही एनर्जी. 8,000 फीट अबव सी लेवल हे वाळवंट आहे. आश्चर्य आहे ना निसर्गाचं. वाढीव वाढीव आहे एकदम. नमली कोणी पळत यायला सांगितलेलं, त्याचं ऐक तू.
सो आम्ही पलीकडे नाही गेलो. इथे ग्रासलँड आहे, कॅमल राईड वगैरे होता तिथे. आम्ही ठरवलं की फ्रेंड्स आम्ही गप्पा मारत बसलो इथेच ड्यून्समध्ये मागे आपल्या. थोड्या छानशा गप्पा मारल्या. आता परत उद्या पण मोठी राईड आहे. मला अननेसेसरी आम्ही काही कॅमल राईड वगैरे करणार नाही. तिथे कॅमल राईड्स, ETV राईड्स वगैरे नाही बसलो तिकडे. आता जातो, राईड बॅक करतो रूमकडे. डेटा पण कॉपी करायचं आहे बरंचसं आणि रेस्ट पण करायची. उद्या हेक्टिक राईड आहे, 2-3 वॉटर क्रॉसिंग आहे उद्या. फार मजा येणार उद्याच्या ब्लॉगमध्ये. सो भेटूयात रूम. अंधार पडायला लागला. इथे लाईट्स लवकर बंद होतात, तर आर्मी 10:30 वाजता सगळ्या लाईट्स बंद करते. सो आता आम्हाला रूमवर पोहोचून सगळे डिव्हायसेस चार्ज करायचे आहेत आणि बॅकअपही घ्यायचा आहे डेटाचा. सो आता आपण उद्या राईडला भेटूयात. तोपर्यंत तुम्ही बघत राहा चॅनल आणि उद्याचा वॉक खूप क्रेझी असणार आहे, त्यामुळे उद्याचा व्हिडिओ नक्की बघा.